अभिनेत्री, ॲक्टर, हिरोईन हे खूप ऐकायला छान वाटतं ना, पण या सगळ्यामागे ना खूप साऱ्या गोष्टी असतात. ते उभं कसं राहायचं म्हणजे टीव्हीवर बघताना आपल्याला खूप छान वाटतं. किती छान लखलखती दुनिया आहे. किती या चंदेरी दुनियात किती मजा असेल. रेड कार्पेट, ह्या सगळ्या गोष्टी लाईट्स, ॲक्शन, कॅमेरा या सगळ्यामागे ना एक वेगळी कथा असते. एक वेगळी गोष्ट ती म्हणजे पडद्याआडची. कशा असतात त्या हिरोईन्स, कशी असते त्यांची कथा, त्यांच्या मागचं स्ट्रगल हे आज ऐकणार आहोत स्नेहलता वसईकर यांच्याकडून. कारण की त्यांनी खूप मोजक्या भूमिका केल्या पण त्या खूप गाजल्यात बरं का. मात्र कॅमेरा, ॲक्शन, रोल हे 3 शब्द जरी असले ना तरी या मागे म्हणजेच कॅमेऱ्याच्या मागे कसं असतं आयुष्य एका सामान्य माणसासारखं ते आज आपण ऐकणार त्यांच्याकडून. नमस्कार, मी स्नेहलता गिरीश वसईकर. मूळची मुंबईची, शिक्षण मुंबईत झालंय, लहानाची मोठी मुंबईत झाले. त्यामुळे मुंबईचा स्पीड आणि मुंबईची हिंमत ही माझ्यात ठासून भरलेली. खरं तर या करिअरला सुरुवात ही लहानपणापासूनच झाली. लहानपणी मी नाटकात कामं करत होते. कॉलेजमध्ये आल्यानंतर एकांकिका करायला लागले, डान्समध्ये पार्टिसिपेट करायला लागले. आणि हे सगळं करत असताना बऱ्याचशा गोष्टी मी अनुभवत गेले. कधी पडले, कधी रडले, कधी त्यातून उभी राहिले. हे सगळं करत असताना ना, म्हणजे आज वुमन्स डे आहे म्हणून नाही बोलत आहे, पण खरंच माझ्या आयुष्यात अशा काही स्त्रिया आल्या ज्यांच्यामुळे मी सक्षम होत गेले. उदाहरणार्थ, मी जेव्हा कॉलेजमध्ये होते आणि एकांकिकेमधून काम करत होते तेव्हा नीना राऊत भेटल्या मला. त्यांनी मला उभं केलं. मला या इंडस्ट्रीत आल्यानंतर कसं काम करायचं, कॅमेरा कसा फेस करायचा हे काहीच माहीत नव्हतं. पण त्यांनी मला पहिली संधी दिली. त्या मला म्हणाले, तू खूप छान दिसतेस आणि बोलतेस किती छान, अँकरिंग का नाही करत? थोडी घाबरले होते मी, पण म्हटलं चला, जोपर्यंत आपण उडी टाकत नाही तोपर्यंत कळणार कसं आपल्याला पोहता येतंय का नाही येतंय. म्हणून एकदाची उडी टाकली. खूप रिटेक दिले होते मी सुरुवातीला, म्हणजे इतके की कदाचित त्यांनाही पस्तावा झाला असेल की हिला का सांगितलं आपण की तू ये या क्षेत्रात. पण हेच असतं, तुम्हाला स्वतःला माहित नसतं की तुम्हाला नक्की काय येतंय. त्यामुळे आधी ना स्वतःला ओळखून, स्वतःकडून स्वतःसाठी नक्की काय हवंय ना हे शोधलं पाहिजे. आणि मला वाटतं बायका, स्त्रिया हेच करत नाही. कारण आपल्यामध्ये आपण लहान असताना हे रुजवलंच जात नाही. जे माझ्यात मला वाटतं ते लहानपणापासूनच होतं. मला अन्याय सहन होत नाही, कुठेच नाही. जर का तो माझ्यावर होत असेल तरी नाही, आणि तो जर का इतरांवर होत असेल तरी नाही. मी कुठेही गाडी थांबवेन आणि उतरून त्या माणसाशी भांडायला जाईल. मी या स्वभावाची आहे. पण काय ना, जेव्हा मी या इंडस्ट्रीत आले तेव्हा मला असं जाणवलं की 4 रिटेक झाल्यावरती ना माझ्या डोळ्यात पाणी यायचं. मला वाईट वाटायचं की मला काम का नाही जमत आहे, मला का हे सगळं एक्सेप्ट करता येत नाही आहे नीट. मग नंतर मोनिका धारणकर म्हणून डिरेक्टर आहेत, EP आहेत, त्यांनी मला एकदा सांगितलं की बाळ काय ना, तू ऑफ कॅमेरा जी आहेस ना तीच ऑन कॅमेरा राहा. तू जितकी बबली आहे, जितकी स्ट्रॉंग तू ऑफ कॅमेरा आहेस ना तेच तुला समोर राहायचं. जितकी तू कॅमेऱ्यासमोर खरी राहशील तितकी अपील होशील आणि लोकांना आवडशील. हाच प्रयत्न मी माझ्या पुढच्या सगळ्या कामांमध्ये केला आणि मला माहिती आहे तो प्रयत्न तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला. आत्ता जी माझी मालिका सुरू आहे, स्वराज्य रक्षक संभाजी, त्या मालिकेतलं काम तुम्हा सगळ्यांना खूप आवडतं. पण ही मालिका मिळण्या अगोदर एक वेगळा स्ट्रगल मी केला होता. तो स्ट्रगल काहीसा असा होता की या मालिके अगोदर मी खूप सिरियल्स केल्या होत्या. पण त्यानंतर 1 वर्ष असं आलं जेव्हा मलाच असं वाटू लागलं की नाही, मला आता या पद्धतीचं काम नाही करायचं, काहीतरी वेगळं करायचंय. पण काय कळत नव्हतं. खूप जाड झाले होते. म्हटलं चला आपण जरा बारीक होऊन बघूया. आपण ना या वयात बसतोय ना त्या वयात बसतोय.
नक्की कोणतं कॅरेक्टर आपल्याला मिळणार, या सगळ्या शोधात मी मला शोधायचा प्रयत्न करत होते की नक्की मला काय हवंय. मला सिरियल करायची आहे, मला नाही करायची आहे, मला ॲक्टिंग करिअर करायचं आहे की नाही करायचं आहे. बरं, त्या सगळ्या ह्याच्यात ना मला खूप राग यायचा स्वतःचाच की स्नेहा, तुला माहिती आहे तू किती स्ट्रॉंग आहेस, तू आयुष्यात काय काय करू शकतेस, पण हिंमतच व्हायची नाही. म्हणजे असं नाही की 1 वर्षात माझ्याकडे काम नाही आलं, कामं इतकी आली, पण ती सगळी सेम कामं होती जी मी यापूर्वी केलेली होती आणि त्याचे पैसेही खूप चांगले मिळणार होते. पण तरी मी नाही म्हणत होते. घरात कमावता फक्त नवरा होता आणि खाणारी तोंड 3 होती, मी, माझी मुलगी, माझा नवरा. आता हे सगळं असताना मला माझं जिम करायचं आहे, कारण मला फिट राहायचं आहे, कारण मला पुढची 10 कामं ही पुढची 20 वर्ष छान पद्धतीने करायची आहेत. त्यामुळे स्वतःला फिट ठेवणं हा माझा सगळ्यात मोठा मोटिव्ह होता. आणि हे सगळं करत असताना मला माझ्या मुलीकडेही लक्ष द्यायचं होतं, नवऱ्याकडेही लक्ष द्यायचं होतं. पण हा जो एक ताळमेळ ठेवणं हा जो प्रकार असतो ना, तो ना समोर बघताना लोकांना खूप सोपं वाटतं. असं वाटतं वा वा, ही तर ॲक्टर आहे, हिला काय जिमला जाऊन सगळं करायला मिळतं, त्यांना ते करावंच लागतं. पण असं नसतं. काही वेळा असं झालं ना की मला 100 लोकांमध्ये असल्यावरती पण एकटं वाटायचं. मला कळायचं नाही की नक्की काय होतंय. तर ते हे होतं की मलाच माझं कळत नव्हतं की मी डिप्रेशनमध्ये जाते. घरात मुलगी आहे, नवरा आहे, बोलायला माझ्या हक्काची 2 माणसं जवळ आहेत, पण हे होतं. आणि त्या ह्याच्यातून बाहेर पडताना मला खूप त्रास झाला. मी रात्रभर जागायचे, विचार करायचे की मी काय वेगळं करू शकते, काय वेगळं करू शकते. कदाचित मी त्याला डिप्रेशन म्हणते, पण ते डिप्रेशन नव्हतं, ती एक आस होती, एक ना आतून काहीतरी असं मला सतत एक गोष्ट खुणावत होती की तू याच्या वरची आहेस, तुला याच्या पुढे काहीतरी करायचं आहे, त्यामुळे या गोष्टीला नाही म्हण. आणि नाही म्हणायला तुम्हाला खरं सांगते, खूप जास्त हिंमत लागते. हो म्हणणं सोपं असतं, 4 गोष्टींनी इन्फ्लुएन्स होतो आपण आणि पटकन हो म्हणतो. पण जेव्हा नाही म्हणावं लागतं ना, तेव्हा तुम्हाला 4 गोष्टी पुढे जाऊन छान होणार आहेत हे माहिती असतं, पण तुम्हाला प्रवाहाच्या विरुद्ध जायचं असतं, म्हणून तुम्ही नाही म्हणत असता. आणि तोच नाही मला आत्ता मी जी मालिका करते त्या मालिकेने मला तो विश्वास दिला की तेव्हा जे नाही म्हटलंस ते आज खूप चांगलं केलंस. कारण आज मी जी मालिका करते आणि त्याच्यात जे मी सोयराबाई साहेबांचं कॅरेक्टर करते किंवा त्यांची भूमिका तुमच्यासमोर दाखवते, ती भूमिका करताना मला बऱ्याच प्रेक्षकांकडून या प्रतिक्रिया मिळतात की तुम्ही किती छान काम करता, तुमचं काम बघताना खूप खरं वाटतं. अगदी खरं सांगू, ते तुम्हाला खरं वाटतंय कारण ते मी खरंच करते. एखादा सीन केल्यानंतर ना, कधी कधी एखादा सीन असा असतो जो इतका हलवून जातो आतून बाहेरून. मी कित्येकदा सीन परफॉर्म केल्यानंतर पुतळाबाई साहेब म्हणजे पल्लवी वैद्य हिला म्हणायचे की पल्लू, हे खरंच झालंय ना ग तेव्हा 350 वर्षांपूर्वी. आम्ही सीन रीडिंग केल्यानंतरही मेकअप रूममध्ये ढसाढसा रडतो. आम्हाला काही जण हसतात की काय यांचं चाललंय, पण जे 350 वर्षांपूर्वी झालंय, जे आम्हाला आत्ता परफॉर्म करायचंय, ते जेव्हा ऑडियन्स म्हणून तुम्ही बघता तेव्हा तुमच्यापर्यंतही ते खरं म्हणून पोचत असतं ना. मग खरेपणाने दाखवणं हे आमचं काम नाही का. आणि ही भूमिका केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की कॅरेक्टर जगणं काय असतं आणि एक स्त्री म्हणून तुम्ही किती सक्षम आहात, तुमच्यात किती ताकद आहे हे मला या कॅरेक्टरने जाणून दिलं. आणि म्हणून मला असं वाटतं की आज मी जे विचार करून बोलते किंवा आज मी जी काही आहे ती माझ्या प्रवासामुळे आहे. तुम्हाला हे सगळं सांगत असताना माझ्या डोळ्यात पाणी भरलं
मला रडू आलं. पण ना मला एक मुद्दा प्रकर्षाने सांगावासा वाटतोय. आणि तो म्हणजे, जेव्हा तुम्हाला रडू येतं ना तेव्हा रडा, हसू येतं हसा, राग येतो रागवा, पण एक्सप्रेस व्हा. बऱ्याचशा फॅमिलीजमध्ये, बऱ्याचशा घरांमध्ये ना बायका ह्या रडत नाही, त्या आतल्या आत झुरत राहतात. त्यांना त्यांना आपल्या फिलिंग्स एखाद्याला सांगताना खूप जड जातं. त्यांना असं वाटतं की नाही नाही, हे जर कळलं तर लोक मला काय म्हणतील, काय म्हणतील. जे म्हणतील ते म्हणू दे, पण तुम्ही बोलून मोकळ्या व्हा. आणि मला असं वाटतं की एखाद्या समोर आपण काही बोलत असताना आपल्याला रडू आलं तर ते चुकीचे इमोशन्स नसतात. 10 लोकांसमोर मला वाईट वाटतंय, मला रडू येतंय, हे एक्सप्रेस करणं हाही सगळ्यात मोठा निर्णय असतो. आणि हे व्हायला हवं. पण आजकाल बायका डिप्रेशनमध्ये जाऊन कित्येक जण आत्महत्या करतात, किंवा काही जण काही बोलतच नाहीत, त्या एकट्या एकट्या राहून झुरत राहतात. सो हे नका करू. से इट लाऊड अँड क्लिअर. म्हणूनच म्हणते, माझ्या समोर असलेल्या सगळ्या बायकांना हॅपी वुमन्स डे. #बाई माणूस. #बाई हे माझ्यासाठी खूप अभिमानाचं आहे. बाईला फक्त बाई समजू नका, तर एक माणूस समजा. ती सुद्धा सजीव आहे. तिच्यातही हे सगळे इमोशन्स आहेत जे इतरांमध्ये आहेत. त्यामुळे प्रत्येक बाईला माझा सलाम. मी आहे बाई, बाई माणूस.